हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। आज दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। आज उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। वक्फ विधेयकाविरोधात मुंबईत उलेमा आणि इमामा संघटनांची मोर्चे बांधणी। मुस्लिमांची संपत्ती बळजबरीनं ताब्यात घेण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप। चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारांसह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सोबत उभं राहण्याचं आवाहन। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर ते खुलताबादपर्यंत मनसेचे बॅनर। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरं समन्स। सूत्रांची माहिती, याआधीच्या 2 समन्सवेळी कामराची चौकशीला अनुपस्थिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। काही पक्षप्रवेशांसह प्रशासकीय आढावा बैठक घेणार। दिशा सालियान प्रकरणात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी। सतीश सालियान यांचं याचिकेतून आदित्य ठाकरे आणि डिनो मोर्या यांच्यावर आरोप। आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। बुलढाण्यात 3 गाड्यांचा विचित्र अपघात। 4 जणांचा मृत्यू, 25 जण किरकोळ तर 6 जण गंभीर जखमी। आयपीएलमध्ये पंजाबचा लखनौवर 8 विकेट राखून दणदणीत विजय। पंजाबसाठी सिमरन सिंह आणि श्रेयस अय्यरची अर्धशतकं तर अर्शदीपच्या 3 विकेट्स।